मी हो. परवा येस, पाय सांग. दुखत होता ना आईचा. तर मग काल जादूची छडीचा लेसन झाला, तर मग मी तिचा फोटो व्हॉट्सअपवर असा फोनवर ठेवला पुढे. आणि मग असं बसून मग मी तिला सांगितलं की तिचा पाय ठीक होऊन जाऊ दे, व्यवस्थित चालू दे, एकदम मस्त पैकी. असं थोडंफार बोलले, जे मला असं वाटलं. कधी कधी ना शब्द पटकन लक्षात नाहीये, पण जेवढं समजलं तेवढं मी बोलले. आणि औषध पण आणलं होतं तिला सकाळी डॉक्टरकडनं, पण पाय वगैरे ठीक आहे तिचा आता. येस. पण अशा वेळेस मग काय होतं, आपल्याला त्यांना राईट डॉक्टर तरी मिळतील, राईट ट्रीटमेंट तरी मिळत, मग आपण ते जे करतो ना, कधी कधी बघतो आपण की आपल्याला राईट नाही मिळत ना वेळेवर, मग त्या वेळेवर नाही मिळाल्यामुळे कुठेतरी गडबड येतो. पण आपण हे करायला लागतो अगोदरच, आपल्याला ते राईट ठिकाणी किंवा राईटच मेडिसिन किंवा काहीतरी उपाय मिळणार. मग काहीतरी युनिव्हर्सल कडनं आपल्याला मदत मिळत असते अशी, ज्या वेळेला आपण करतो. आणि जिथं आपलं काही नसतं ना, आपल्याला पाहिजे असं काही नसतं, आपण दुसऱ्यासाठी करतो. ते जेव्हा दुसऱ्यासाठी करतो ना, तेव्हा युनिव्हर्सल तुम्हाला ते छानपैकी की निस्वार्थ आहे. लहान बाळ कसं आहे की निस्वार्थपणे मागतंय की नाही, मला भूक लागली, दूध प्यायचंय, जेवण करायचंय. मग ते निस्वार्थ जेवढं आपली विश असेल तेवढं आपल्याला ती युनिव्हर्सल पटकन हे करत असते, पूर्ण करत असते. येस. तर खूप छान आहे ते. कधी पण आपण करू शकतो, कोणासाठी पण करू शकतो, इव्हन शेजारी आहे कोणी म्हटलं. कारण ज्या ताकद आहे ना इतरांना देण्यामध्ये, तर ती ताकद खूप मोठी ताकद आहे. येस. तर जेव्हा आपल्याला एक आपली भावना चांगली होती त्या व्यक्तीविषयी, आपल्याला असं वाटतं की नाही, याला याला ही मदत मिळाली पाहिजे, सगळं त्याच्यासोबत पण चांगलं झालं पाहिजे, त्याला पण परमेश्वराने चांगलं आयुष्य जगण्याचा त्याला पण अधिकार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या हील करण्यासाठी त्याला बोलू शकतो, म्हणू शकतो. येस. तर सगळ्यांनी डेली प्रॅक्टिस करायचं. आता जसे जसे आपले चॅप्टर संपतील बघा, तसं तसं आपल्याला आता 25वा, 26, 27, 28 म्हणजे 3 दिवस, आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडी त्याची प्रॅक्टिस राहील 2-3 दिवसाची. की जे काही आपल्याला ते लक्षात यायला लागेल, की मग आपल्याला सिच्युएशन जशी आली ना तिथं आठवत जाईल की इथं आपल्याला हे वापरायचं, इथं हा लेसन. मग एखादी सिच्युएशन तुम्हाला आली, बाय द वे एखादी सिच्युएशन ह्या मॅजिक बुक झाल्यानंतर आली, तर मग तुम्ही विचार करू शकता, हा इथं मी काय इम्प्लिमेंट करू शकते, इथं मी कुठला चॅप्टर मला गरजेचं आहे इम्प्लिमेंट करणं. असं तुम्ही ठरवून तुमचं यूज करू शकता. म्हणजे आपल्याला तेवढ्या सवय होऊन जातात ना, की नाही नाही, इथं आपल्याला हा चॅप्टर आपल्याला गरजेचा आहे. तसंच आजचा चॅप्टर आहे की आपल्याला जर एखादी सिच्युएशन आली की तिथं आपल्याला बघायचंय की आपल्याला काय गरज आहे, म्हणजे काय आपल्याला क्ल्यू आहे. तर त्याला म्हणतात जादुई संकेत. ब्रह्मांड आपल्याला बघितलं असेल आपण, किंवा आता जे पण स्पिरिच्युअलिटीकडे जातात तेव्हा त्यांना दैवी शक्ती जी आहे ती काहीतरी मदत पाठवत असते. आणि भरपूर वेळेस, एकदा, दोनदा, तीनदा. एंजल सगळ्यांना माहिती आहे, ऐकलं असेल एंजल्स, है ना. एंजल्स आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, आणि अशा लोकांना कॉन्टॅक्ट करतात की त्यांना ते सिग्नल समजतात किंवा दिसतात. पण ते पण एकदा, दोनदा, तीनदा करतात, आणि नंतर मग त्यांना पण असं वाटतं की माझ्याकडं लक्ष नाही, किंवा आपण त्याला जर निग्लेक्ट केलं त्या गोष्टीला, तर ते आपल्याकडनं परत येणं बंद होऊन जातात. मग अशा ब्रह्मांडामध्ये तुम्हाला संदेश येत असेल, मग ते संदेश कसे येतात बघा. नंबरमध्ये येतात, किंवा तुम्हाला कुठल्या वस्तूमध्ये येतात, चित्रामध्ये येतात, काही पण प्रकारामध्ये तुम्हाला एखादा क्ल्यू पण देतात. एक मूव्ही आहे, मी बघितला होता, तर एक साऊथचा मूव्ही. त्यामध्ये ती एक दाखवली सीआयडी ऑफिसर, आणि तिला भागमती नाव आहे त्या मूवीचं बहुतेक. आणि मग तिला सीआयडी, तिची मुलगी आहे ना, तिला एक गार्डन मध्ये गोष्ट सांगते की हा असा भालू आहे, तो त्याचा राजा राणी. ते गार्डन मध्ये ज्या वस्तू दिसल त्या, तर त्या मुलीच्या गोष्टीवरून तिला त्या केसची पूर्ण उलगडा होतो. म्हणजे तुम्हाला कुठून काय क्ल्यू देईल ते सांगतात नाही युनिव्हर्सल. मग आपल्याला खूप सतर्क राहावं लागतं आणि विचार करावा लागतो की हा आपल्याला ही आयडिया आली. भरपूर लोकांना तुम्ही बघितलं असेल, लेखक लोक आहे किंवा मोठे काही लोक आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्या अनुभवात ऐकले असेल की त्यांना असं काहीतरी कल्पना आली आणि त्यांनी ते केलं. म्हणजे सहसा जनरली बघतो आपण की अंघोळ करताना बऱ्याच लोकांना कल्पना येतात. अंघोळ करताना किंवा काहीतरी असं डीप मध्ये काम करतं, मग अंघोळीच्या वेळेस असं नेमकं काय होतं की ज्यांना बाथ करताना, अंघोळ करताना किंवा मेडिटेशन मध्ये, किंवा काहीतरी असं एकाग्र होऊन जिथं काम करतो, तर काहीतरी त्यांना आयडिया येतात, तो थॉट त्यांनी केला. आपण जर सिक्रेट मूव्ही मध्ये बघितलं की त्यांच्याकडे ते पुस्तक लिहिलेलं होतं, चिकन सूप, आणि त्यांना ते अंघोळ करताना थॉट आला की हे पुस्तक जर मी इथं इथं विकलं तर याच्या एवढ्या 4 लाख प्रती तर मी विकू शकतो, मला तेवढे $1 लाख मिळू शकतात. मग ती कल्पना कुठे आली त्यांना, त्यावेळेला आली. मग असं काहीतरी असतं की आपल्या दिवसभरामध्ये काहीतरी क्ल्यू येतात, मग ते त्यांच्या समोर ते मॅगझिनच आलं, एका ह्याच्यामध्ये गेला तर मॅगझिन दिसलं, मग काय पुढे करू शकतो, ऍक्शन आपल्याला घ्यायची असते सगळी. फक्त तुम्हाला ब्रह्मांड जे आहे ना, ते पुढे क्ल्यू क्ल्यू दाखवत जाईल.
मग आता आपली भेट झाली, आपल्याला मॅजिक बुक दाखवलं, मग मॅजिक बुक नंतर आपला पुढचा काय प्रवास आहे, आपल्या स्वतःसाठी मॅजिक करतोय, मग इतरांसाठी करतोय. तर हे तुमचे क्ल्यू आहे आणि हे तुम्ही ओळखत जायचे कसं कसं तुमच्या याच्यामध्ये. तर मी याचे खूप अनुभव घेतलेले आहे. एंजल नंबरचे पण खूप अनुभव घेतलेले आहे, की जसं 1111 नंबर दिसणं, 777 दिसणं. तर याचे सगळ्यांचे कोडवर्ड असतात, पण तुम्हाला ते नंबर दिसल्यावर तुम्हाला एनर्जी कशी होती फील, ते महत्वाचं आहे. म्हणजे काही नंबर दिसल्यावर असं आपल्याला कळालं की 1111 न्यू बिगिनिंगचा नंबर आहे, नवीन सुरुवातचा आहे, स्पिरिच्युअलिटी वाढण्याचा नंबर आहे. मग जसंही आपल्याला दिसतोय त्यावेळेस आपले इमोशन कसे आहे, त्यावेळेस आपली एनर्जी कसं आहे, की आपल्या चेहऱ्याला स्माइल येते, आपल्याला खुश होतो आपण, मग ते समजायचं की आपल्या आजूबाजूला ती एनर्जी आहे. मग ही एनर्जी कधी कधी तुम्हाला एखादा फेदर दिसेल, फेदर दिसणं पण खूप एक आपण ह्या पुस्तकाच्या थोडंसं बाजूला सांगते मी, की फेदर दिसतात बऱ्याच जणांना. फेदर दिसणं पण काही नॉर्मल गोष्ट नसते, ते पण तुमचं ते पण एंजेलिक संकेत असतं, की काहीतरी तुमच्यासोबत चांगलं होणार आहे, किंवा युनिव्हर्सल सांगतं मी तुझ्या सोबत आहे, तू जे करते ना ते राईट पाथवर आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, की जर युनिव्हर्सल तुम्हाला सिग्नल देतोय की तू जे करते ते ओके आणि ते ते तेच छान आहे आणि ते तुझ्यासाठी आहे स्पेशली, तर तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं, येस हा क्ल्यू माझ्यासाठी आहे. आपण आपले क्ल्यू ओळखायचे आहे. तर ते बघूया आपण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला क्ल्यू कसे ओळखायचे आहे आणि काय त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. मस्त आहे. आणि छोटा मुलगा, घरातला मुलगा, काही कोणी बोलत असेल, सांगत असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्ल्यू असतात. असं काही नाही की तुम्हाला काहीतरी वेगळं कोण सांगेल. एखादी ॲडव्हर्टाइज येते पटकन समोर नाही का? काही असं फेस आपलं चालू आहे, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम चालू आहे. मग एखादी पटकन आपल्याला एखादी ॲडव्हर्टाइजच दिसेल. त्याविषयी आपल्याला आपलं लक्ष केंद्रित होईल. काही काही प्रकारचा तुमचा क्ल्यू असू शकतो तो. तर हा क्ल्यू कसा ओळखायचा आणि त्याच्यावर आपण कसं आपलं मॅजिक अजून आपल्याला जास्तपणे चांगलं काम करता येईल ते बघायचंय. ओके. आणि दिवसभरातून आपल्या खूप जात असतात. कधी-कधी आपणच निग्लेक्ट करत असतो त्या गोष्टीला, की समोरून अगदी आपल्या समोरून ती गोष्ट असती आणि आपण त्याला म्हणजे अनदेखा करत असतो. येस, तर डायरी पेन ठेवा सगळ्यांनी, लिहून काढत जा. येस, जादुई संकेत समजेल. आता आपल्याला परमेश्वर, भगवंत ज्याला पण आपण मानतो, तर आपल्याला ते काहीतरी क्लू देत असतं आणि ते आपल्याला पुढचा मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याकडे डायरेक्ट प्रगत होऊ शकत नाही ना. एखादी शक्ती आणि तुमच्याकडे अशी प्रगट झाली आणि मी देव आहे, मी स्वामी समर्थ आहे किंवा असं पूर्ण उजेड पडला, लख्ख काही झालं, तर आपण या कलियुगामध्ये आपण विश्वास ठेवू का? किंवा का असं काही झालं तर आपण तिथंच चक्कर येऊन पडून जाऊ बेशुद्ध आहे ना? असं असं आपल्यासोबत होईल. मग ह्या दैवी शक्ती आणि आपली तेवढी पॉवर नाही. आपल्याकडे तशी दृष्टी नाही, की आपण ती दिव्य शक्ती पाहू शकतो म्हणून. की आपल्यामध्ये ती पॉवरच नाही तेवढं. आपलं थर्ड आय जे इंट्युशन आहे, की आपण त्या शक्तीला बघूच शकत नाही. मग ती शक्ती जी आहे आपल्याला थोड्या-थोड्या प्रमाणात दररोज आपल्याला एक प्रकारचे सिग्नल देत असतं. मग ते कसे ओळखायचे आपण बघणार आहे. जीवन आनंद है, हमें आनंद करने की जरूरत है, ताकि हम अपने चारों ओर से जादू दोबारा खो सके. ही लाईफ म्हणजे काय आहे ना, फक्त तुम्हाला खुश राहणं. एक तुमचं फक्त आहे, की मोटो आहे, तुम्ही खुश असले पाहिजे. तुम्ही एकदम जबरदस्त आनंदी आणि तुम्ही खूप हसणारे, खूप मजा करणारे असले पाहिजे आणि तेव्हा तुमची जादू जी आहे ती तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसायला लागेल, की ऑलरेडी ही आहे. तुम्ही किती ब्लेसफुल आहे आणि आपला जन्म त्याच्यासाठी झालाय, की आपण खुश राहण्यासाठी, मजे करण्यासाठी, हसण्यासाठी. ही एक लेखिका आणि मनोचिकित्सा आहे, तिने हे सांगितलं आहे. आज का अभ्यास जादुई संकेत मेरे प्रिय अभ्यासों के में से एक है, क्योंकि ऐसा खेल जिसमें आप सृष्टि के साथ खेलते हैं, यह बहुत मजेदार है. म्हणजे हा इतका अमेझिंग खेळ आहे ना, की जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की आता मला ही सिच्युएशन आहे आणि कोणालाच मी फोन करू शकत नाही आणि मला कोणाला सांगायचं पण नाही. एखादी अशी कंडिशन असते ना, की आपल्याला ती गोष्ट कोणाला सांगायची पण नसती. तर मग त्यावेळेस आपण काय करायचं, त्यावेळेस आपण युनिव्हर्सल सोबत हा गेम खेळायचा. युनिव्हर्सल सोबत आपण सांगायचं. सकाळीच आपला टास्क देऊन ठेवायचा आहे आणि तो काय आपल्याला दाखवतोय किंवा काय आपल्याला दिवसभरात सिग्नल मिळतं, त्याचा आपण कोडवर्ड जे आहे, त्याचा जो काय म्हणतात ते आपण कोड आपण ते उलगडायचा आहे. कल्पना करें सृष्टि दोस्ताना परवाह करने वाली है. यह चाहती है कि आपके जीवन में कुछ भी चाहते हो वो सब आपके पास हो. क्योंकि सृष्टि खुदकर चलकर म्हणजे सृष्टी तुम्हाला तुमच्या सोबत येऊ नाही शकत म्हणून ती तुम्हाला कशाप्रकारे मदत करते. हाथों में यह सब नहीं थमा सकती है, चाहो वो चाहती है कि इसलिए आकर्षण का नियम इस्तेमाल करती है, ताकि सपनों का साकार मामले में संकेत दे सके. सृष्टि जानती है सपनों का साकार करने के लिए आपकी कृतज्ञता महसूस करनी है, इसलिए यह आपको कृतज्ञ होने की याद दिलाने की व्यक्तिगत संकेत देकर हिस्से का खेल खेलती है.
कृतज्ञ होने की जादुई शक्ति देने के लिए आपके पास लोगों की परिस्थिति, घटना और इस्तेमाल की जाती है. अ, यह इस तरह से काम करते. म्हणजे बघा, आता सृष्टीला तुम्हाला गाडी पाहिजे आहे. अशी दणकन तुमच्या घरासमोर गाडी सोडली तर तुम्ही घेणार आहे का ती? कोणी किंवा गाडीच तुमच्या आणून सोडली. तुम्ही कशाला, तुम्ही कोणाला तरी कॉन्टॅक्ट करताल पोलिसांना, ही कोणाची आहे घेऊन जा. म्हणजे असं तुमच्या हातात कोणी आणून नाही देऊ शकत तुम्हाला जे पाहिजे ते. आता तुम्हाला सुंदर व्हायचं, ते एका रात्रीत काही आहे का आपल्याला? लावलं फेअर अँड लव्हली, झालोय आपण, सिंड्रेलाचे बूट घातले आणि आपण गेलो, असं नाहीये ना. मग त्याच्यामुळे सृष्टी जी आहे ती तुम्हाला ती गोष्ट द्यायचीच आहे तिला. आणि तिला वाटतं की हे गोष्ट तुम्हाला खरंच मनापासून मिळाली पाहिजे. तुम्ही जी तुमची जी चाहत आहे त्याला मिळवण्याचं काम सृष्टी करत असते. पण ही कशी करते, तिचे काहीतरी रूल्स आहे, त्याचे काही रेग्युलेशन आहे, तर ते रूल तुम्हाला ओळखता आले पाहिजे, की तुम्हाला मार्ग दाखवायचं काम करते. हे बघ, इकडे असं जायचंय. मग तिथे तुम्हाला गुड फिलिंग येत आहे, तुम्ही ते पिक करणं गरजेचं आहे. काही लोकांकडे परत 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 संधी येत असते, पण ते पिक करत नाही. की आता बघा, मॅजिक बुक भरपूर लोकांकडे गेला असेल, आला असेल, त्यांच्यासाठी तो क्ल्यू होता, पण त्यांनी नाही घेतला. मग अजून त्यांचे 2 वर्ष 3 वर्ष खडतर मजा, परत त्यांना कोणतरी काहीतरी दुसरं सांगल की तू हे कर, पण ते तिथं पण टाळाटाळ करेल. परत आपण काय म्हणतो परमेश्वराला, की माझं आयुष्य असंच आहे, मला मला हेच दिलंय का तू, आणि माझं असं का लिहिलंय. मग ते हे सगळं आहे की सृष्टी आपल्याला परत परत कल्पना ह्या देत असते. यदि आप किसी एम्बुलेंस का साइन सुनते हैं तो इस सृष्टि के जादुई संकेत दे रही है कि आपका आदर्श स्वास्थ्य के लिए कृतज्ञ हो. यदि आप पुलिस की गाड़ी देखते हैं तो सुरक्षा के लिए कृतज्ञ हो. संकेत है. यदि आपके आसपास अखबार पडते हैं तो ये अच्छी खबरों के लिए कृतज्ञ हो. म्हणजे सगळी आजूबाजूला सृष्टी जर तुम्ही बघितली तर ती तुमच्यासाठी क्ल्यूच आहे दिवसभर. मग तुम्हाला अँब्युलन्सचा गाडीचा आवाज आला की अरे मी किती छान सेफ आहे ना, आता कोणतरी जात आहे तिथं, म्हणजे याच्यामध्ये आयसीयू मध्ये, तर माझं स्वास्थ्य किती छान आहे. तर मग ती वेळ आहे तुम्हाला तुमच्या स्वास्थ्य, निरोगी स्वास्थ्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल होण्यासाठी. पोलिसची गाडी दिसली की आपण सुरक्षित आहे आपल्या घरामध्ये, की ह्या पोलिसांमुळे, मग तुम्हाला त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचंय त्यावेळेला. मग तुम्हाला पेपर आला की आता काहीतरी गुड न्यूज आहे, काहीतरी लॉटरी आणली, काहीतरी चांगलं आहे, तर त्याच्यासाठी मॅगझिन आहे, काहीतरी मला याच्यातून शिकायला मिळणार, हे तुमचे कृतज्ञ होण्यासाठी तुमचे वेगवेगळे संकेत तुमच्या दिवसभर. कोणताही काही तुम्हाला खायलाच आणून दिलं एका वेळेस, तर त्याला तुम्ही थँक्यू म्हणू शकता. यदि आप अपना वजन कम करना चाहते हैं, आदर्श वजन वाले किसी व्यक्ति को देखते हैं तो आदर्श वजन के लिए कृतज्ञ होने की सृष्टि जादुई संकेत है. यह रोमांचकारी पार्टनर चाहते हैं तो किसी दाम्पत्य के एक दूसरे को प्रेम के दीवाना देखते तो ये आदर्श पार्टनर है. पार्टनर के लिए कृतज्ञ होने का आपका जादुई संकेत है. यदि आप परिवार चाहते हैं तो बच्चों की नजर आते हैं जादुई संकेत है. समझे, बच्चों के लिए कृतज्ञ हो. जब आप आपके बैंक में एटीएम के पास गुजरे तो यह धन प्रचुरता के लिए कृतज्ञ होने का संकेत है. जब आप आपके घर में लौटते तो यह घर के लिए कृतज्ञ होने का जादुई संकेत आहे. मग आता हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी पाहिजे त्याच्या विपरीत सृष्टी तुम्हाला लगेच दाखवत असते. म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचे तर तुमच्या समोर एखादी स्लिम ट्रिम मुलीची ऍड येईल, किंवा तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला येईल, किंवा तुमचे शेजारी कोणतरी तसं गेस्ट येतील. पण त्यावेळेस आपण काय करतो, सृष्टीला त्याला पाहून आपण ईर्ष्या करतो. हा, हिचे चांगली फिगर आहे, मग काय कपडे चांगले घातलेले, मग खूपच मकडती वाटतं, हिचं चांगलंच आहे, माझं नाहीये. तर मग त्यावेळेला आपण काय करतो, त्याला दूर करतो अजून. त्यात आपली चाहत आहे ना ती. तुम्हाला युनिव्हर्स सांगते हे तुला पुढे भेटणार आहे. हे तू आहे पुढे फ्युचरमध्ये. हा तुम्हाला क्लू दिलाय. पण तुम्ही काय म्हणता, हां, काय मकडतीये, मग काय साडी घातली, काय वन पीस घातलाय, आणि काय पोट दाखवतीये. तुम्ही त्याला त्या गोष्टीला तुम्ही हेच करता. एखाद्याने साडी घातली छान, तिचं फिगर छान असेल, तिची कंबर छान असेल, तर तुम्ही काय म्हणणार, नाही नाही ती जरा जास्तच भाव खात होती, हा तिची काय फिगरच चांगली, वजन कमी केलं म्हणून अशी अशी मटकत होती. मग ते तुला भेटणार आहे ते, त्याला तू निग्लेक्ट केलं आणि त्याला दूर ढकललं. नाही नाही, मला आत्ता नाही पाहिजे, नो नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. युनिव्हर्सला काय ना, आय एम नॉट इंटरेस्टेड. मग युनिव्हर्सल म्हणतो आपका हुकूम. जसं मूव्ही मध्ये सांगितलं तथास्तु. मग त्यावेळेस आपलं तथास्तु होतं. मग एखाद्याला लग्न करायचंय, एखाद्या मैत्रिणीचं लग्न झालंय जवळच्या, आणि तिला पण पार्टनर शोधायचं, पण मैत्रिणीचं लग्न झालं आणि ही खूप दुःखात गेली की तिचं लग्न ठरलंय, आता माझं कधी ठरणार, माझं कसं होणार, मग काय. मग हा पण संकेत आहे, तिचं तिचं झालंय, तिला पार्टनर मिळाला, तुला पण मिळणार आहे. एखाद्याला आई व्हायचं असतं तर तिला दिसतं कोणतरी प्रेग्नेंट लेडी दिसती, काहीतरी ऍड दिसती, पण त्यावेळेस दुःखच जातात लोक. पण ती सिग्नल असतात तुम्हाला की तुला पण हे मिळणार आहे. मग आपण गाडी घ्यायची ठरवतो, सेम गाड्या दिसायला लागतात. मग तुम्ही तिथं ईर्ष्या करता, तुम्ही घृणा करता, तुम्ही उबासी करतात, काय तिथं करताना ती फ्रिक्वेन्सी तुमची त्या वस्तूवर आदळत असते, आणि ती वस्तू तुमच्यापासून तितक्या दूर जात असते. पण तुम्ही जर ती बघितलंय की एखाद्याला घर घ्यायचं, तर तुम्ही आता आपण ठरवलंय, समजा आता मला मोठा बंगला बांधायचा फॉर एक्झाम्पल,
आणि मी जाते फिरायला वॉकला वगैरे, मला ते मी फ्लॅटमध्ये राहते पण मला ते बंगले दिसतायत, मग मला अरे, किंवा एखादं इन्व्हिटेशन आलं घर भरणीचं त्याच वेळेला मला आणि बोलवलंय, मग ते इन्व्हिटेशन व्हिडिओ आला त्यांच्या घराचा वगैरे, मला पाहून वाईट वाटतंय, अरे हे ते चांगलं घर बांधलंय आणि बंगलो, माझं पण ते स्वप्न होतं, काय आता मी तर फ्लॅटमध्येच राहते. मी जर अशी फ्रिक्वेन्सी सोडली तर मग तो बंगलो माझ्यापासून तेवढा दूर जाणार आहे. तर सेम थिंग होतं की ते युनिव्हर्सलने मला पाठवलंय, की कोडवर्ड पाठवलं, इन्व्हिटेशन पाठवलं, तिथं बघ, जा, ते घर तुला आवडतंय का, तशा प्रकारचं पाहिजे का, तुला जे घर बांधायचं त्याच्यामध्ये तू अजून काय क्रिएशन करू शकते हे बघून ये म्हणून. मग मला युनिव्हर्सलचं ते इन्व्हिटेशन आहे. ते जर मी ठरवलं की मला किचन कसं आहे, त्यांचे कलर कसे आहे, त्याच्यामध्ये तुला अजून काय चेंजेस करायचे, तुला काय पाहिजे, तू जाऊन तिथे व्हिज्युअलाइज कर ना. हे मला युनिव्हर्सलने पाठवलंय. यदि आप आपकी सूची कोई पड़ोसी एक कप कॉफी पीने के लिए आ जाता है तो आप सड़क पार उसके हाथ हिलाते हैं, यह अपने पड़ोसी के लिए कृतज्ञ होने का आपका जादुई संकेत आहे. मग जर तुमच्या इथं एखादा आलाय कोणी चहा कॉफी प्यायला, आपण त्याला जाताना टाटा बाय करू, मग आपल्याला हे शेजारी पण आहे ना, आपल्याला काही लागलंय, दुःख आहे, सुख आहे, आपण जाऊ शकतो किंवा बोलू शकतो, काही मागू शकतो, ते पण आपल्याला त्यांनी जर हाय बाय करताय गेला, ते आपल्याला सिग्नल देत आहे त्या गोष्टीतून की आहे मी इथं तुझ्यासोबत, काही गरज पडली तर. यस, तर मग ते पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. यदि आप अपने सूची की भौतिक इच्छाओं के किसी एक देखते हैं जिसमें आप सपनों का घर, कार, मोटरसाइकिल, जूते या कंप्यूटर जाहिर करते हैं, आपकी इच्छा के लिए इस समय कृतज्ञ होने की सृष्टी जादुई संकेत आहे. मग जेव्हा तुम्ही घर, तुमचा मोबाईल, कम्प्युटर हे सगळ्या गोष्टी आहेत, ते तुमच्याकडे आहेत. तुमची इच्छा जी आहे किंवा तुम्हाला जे दिसतंय ते रिफ्लेक्शन होतं, ती कुठेतरी तुमच्यासाठी मैजिकल क्लू आजू-बाजूला आहे त्या गोष्टीतून. जब आप एक नया दिन शुरू करते हैं, तो कई गुड मॉर्निंग कहता है, आपकी इच्छा सुबह-सुबह गुड गुड मॉर्निंग होने के लिए जादू संकेत दिया जा रहा है। यदि आप किसी सचमुच खुश देखते हैं, तो खुशी के लिए कृतज्ञ होने वाला आपका जादुई संकेत है। यदि आप किसी दूसरे व्यक्ति को किसी का समय कहीं पर धन्यवाद कहते हैं, तो यह धन्यवाद देने का जादुई संकेत आहे. मग आता आपण एखाद्या वेळेस बाहेर गेलो, कोणी आपल्याला गुड मॉर्निंग म्हटलं, हाय म्हटलं, छान म्हटलं, तर मग हा आपल्यासाठी आपला मूड त्यावेळेला काही असेल, डाऊन असेल, आपलं हेल्थ ब्रेकडाऊन चालू असेल, पण तो म्हणतोय की तुम्हा आणि त्यावेळेस समजायचं की मला पण हे लवकर माझं मी याच्यातून कव्हर होणार आहे आणि मी पण असं स्माइली फेस करणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही समजायचं की हा थँक यू युनिव्हर्स मला हा क्लू दिल्याबद्दल. असे तुम्हाला वेगवेगळे दिवसभरातून क्लू मिळत असतात. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही ब्रेकडाऊन असंही तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला क्लू मिळत असतात. सृष्टि के पास असंख्य रचनात्मक तरीके हैं जिससे यह आपकी रोजमर्रा गतिविधियों में आपकी कृतज्ञ होने की जादुई संकेत दे सकती है। आप किसी जादू संकेत को गलत नहीं समझ सकते क्योंकि आपका संकेत चाहे जिसमें के लिए समझे, आपको सही सृष्टि को जादुई संकेत देने के लिए आकर्षण का नियम इस्तेमाल करती है। इसलिए आप हमेशा उनकी संकेतों का आकर्षित करते हैं जिसके लिए आप उस पल कृतज्ञ होने की जरूरत है। मग आता आपल्याला एवढ्या असंख्य वेगवेगळ्या गोष्टी आहेत सृष्टीमध्ये, ते आपल्या रोजच्याच आपली जी लाईफस्टाईल त्यात चालू असतं. असं पटकन आपलं तिथे लक्ष जातं. एखादी साडीच आपल्याला आवडती किंवा एखादं काहीतरी गोष्ट आपल्याला आवडती, मला पण हे असं पाहिजे. एखादी पर्स आपल्याला एखाद्या हातात आवडती आणि ती आपण पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला गुड फिलिंग दिलं पाहिजे ते बघून. वॉव! किती सुंदर आहे ना तिच्याकडे ती पर्स वगैरे, छान कलर आहे. मी पण अशी नक्की भेटली तर मी पण घेणार. म्हणजे आपण त्याला ती फिलिंग दिली पाहिजे. मग ज्यावेळेस आपल्याला थँक यू फीलिंगचं येत असतं, दिवसभर आपल्याला ती फीलिंग येत असते. जादुई संकेत समझे, ऐसा खेल खेले जिससे हर दिन खेलती हूँ अभ्यास के साथ अब मेरी सृष्टि द्वारा भेजे जाने वाले जादुई संकेत को अपने आप देख लेती हूँ तथा उसमें प्रत्येक के लिए धन्यवाद देती हूँ। इस बात पर मेरा आश्चर्य रोमांचक खत्म हो जाता है। कृतज्ञ जादुई सक्रिय करने के लिए मुझे सृष्टि जादुई संकेत देने के तरीके खोज लेती है. म्हणजे जेव्हा आपण हा असं लाइक अ गेम खेळायला लागतो नाही का, असं एक मला पाहिजे. समजा आज आपला एखादा क्वेश्चन मार्क आहे, काहीतरी पैशाची गरज आहे, आपण असं समजूया, काहीतरी 4-5 हजार पैशाची अर्जंट गरज आहे, फीस भरायची. आपण ते आपला प्रश्न सकाळी लिहून टाकला, की असं-असं युनिव्हर्सल मला ही आहे आणि थँक फॉर मनी तिथं पुढे लिहून टाकलं. तर मग तुम्हाला काहीतरी क्लू येतील त्याच्या संदर्भात. कुठून तुम्हाला काय सोर्स आहे, काय करायला पाहिजे. तर ते तुम्हाला सृष्टी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला मदत देण्याची तेव्हा प्रयत्न करेल. मग ह्या व्यक्तीचं चित्र की तू याच्याकडनं घेऊ शकते टेम्पररी, नंतर तुझ्याकडे येईल. असं काही पण तुम्हाला दिवसभरात येत असेल, तर असा एक प्रकारचा आपण त्याला प्रश्न टाकून सुद्धा त्याच्याकडनं क्लू मागवू शकतो, की आपण एक गेम सारखं दिवसभर खेळू शकतो. मग तुमचं एखादं मोठं ड्रीम असेल,
मग त्या ड्रीमच्या रिलेटेड काय होतं आणि त्यावेळेस तर सृष्टी माझ्याशी बोलते, कम्युनिकेटेड आपण करू शकतो युनिव्हर्सल सोबत, नाही का? जसं आपलं आणि त्याचं काहीतरी बोलणं चालू आहे असं. जब मुझे किसी मित्र परिवार आने वाले फोन आता है, यह उसके लिए कृतज्ञ होने का संकेत है। जब कोई कहता है कितना सुंदर दिन है, यह उस सुंदर मौसम के लिए कृतज्ञ होने के लिए जिसमें रहता हूँ। एक नए सुंदर दिन के लिए भी कोई उपकरण खराब हो जाता है तो मेरे उन्हीं सभी उपकरणों के संकेत है कि अच्छी तरह काम कर रहे हैं। यदि मेरे बगीचे का कोई पौधा मुरझा जाता है तो यह बगीचे के सब स्वस्थ होने के लिए संकेत है। यदि डाक निकलते हैं तो वो डाक सेवा के लिए प्रत्येक चेक के लिए कृतज्ञ होने का संकेत है। जब कोई कहलाता है कि इस एटीएम जाना है तो एटीएम के लिए लाईन में देखती हूँ तो ये धन के लिए कृतज्ञ होणे का संकेत आहे. म्हणजे आपण असं ठरवूच शकत नाही की कोणतं चांगलं आहे आणि कोणतं वाईट आहे. म्हणजे तिने सांगितलं की एखाद्या घरातलं मिक्सर खराब झालं तर मग हा पण संकेत आहे तुम्हाला की बाकीच्या गोष्टी किती छान चालतात ना. इस्त्री असेल, तुमचं हेअर ड्रायर असेल, फ्रीज असेल, ओव्हन असेल, इतके सगळे वस्तूंसाठी तुम्हाला आता थँकफुल म्हणायचंय जे ऑलरेडी चालू आहे. आणि मग तुमची गाडी खराब झाली किंवा काही तुमची गोष्ट झाली त्याच्यासाठी तुम्हाला तो पण संकेत आहे की मला ही एखाद्या एटीएम मध्ये गर्दी आहे, लाईन आहे, तर तिथं पण तुम्ही विचार करू शकता की हा मला मोठा चेक येणार आहे किंवा मला चांगली अमाऊंट येणार आहे. इथं भरपूर हा मोठा संकेत आहे असं आपण तिथं करू शकतो. काही पण आपल्या विचारांनी आपल्या तो ती परिस्थिती जी आहे ती आपण पॉझिटिव्ह मध्ये करू शकतो. यदि मेरा कोई परिचित बीमार हो जाता है तो यह उसकी मेरी सेहत के लिए कृतज्ञ होने का संकेत है। जब सुबह अपनी खिड़की पर्दे खोलती हूँ, नया दिन देखती हूँ तो ये आने वाले बेहतरीन दिन के लिए कृतज्ञ होने का संकेत है। और जब रात को खिड़की पर्दे बंद कर दे तो यह गुजरे हुए दिन के लिए कृतज्ञ होणे का संकेत आहे. मग हे क्ल्यू कसे आहे वेगवेगळे तुमचे, की जर कोणी मित्र मैत्रीण म्हटले काय माझं दुखतच आहे ग, बरंच नाही, मला माझी तब्येतच खराब आहे, मला तर काय चालणं होत नाही, बसणं होत नाही, कंबर बसू देत नाही, मग तुमच्यासाठी हा संकेत आहे की बघ तू आज वॉक करून आली, मस्त तू आज एक्सरसाइज केली आहे, तू सगळं काही केलंय, वाव ग्रेट, मी किती भाग्यवान आहे, मी किती नशीबवान आहे. सकाळी तुम्ही पडदा उघडला, खिडकी उघडली तर हा पण तुमच्या घरात प्रकाश आला, लाईट आला, बाहेरचं दिसतंय, हा पण एक क्लू आहे की वाव आज खूप तुमचा दिवस छान आहे आणि तो कृतज्ञता भरलेला. रात्री झोपताना पण जेव्हा शटर डाऊन होतं, दार लावतो, तेव्हा पण आजचा दिवस माझा खूप छान गेला. विदाऊट मला काहीच पेनफुल, म्हणजे मी असं काही केलं की एकदम एफर्टलेसली सगळे माझे कामं झाले. थँक यू. जादुई संकट समझने का खेल आज खेलने के लिए बस इतना करना है। दिन भर में सृष्टि के साथ जादुई संकट पकडणे के बारे में चौरस रहिए और उनके लिए धन्यवाद. मग आता तुम्हाला दिवसभर एकच गोष्ट करायची की आपल्याला थोडं सतर्क राहायचंय. आजूबाजूला जे पण दिसतंय आपल्याला गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला क्ल्यू काय आहे ते आपण शोधायचंय. मग त्याने एग्जाम्पल काय दिले, मिसाल के तौर पर यदि आपके आदर्श वजन व्यक्ति देखे तो कहे मेरे आदर्श वजन के लिए धन्यवाद. मग तुम्हाला वजन कमी करायचं आणि एखादी स्लिम ट्रिम तुम्हाला कोण दिसतंय, मोबाईल मध्ये दिसतंय, बाहेर दिसतंय, कोणी भेटतंय तुम्हाला, तर आपण स्वतः म्हणायचं की मी आयडल वेट मध्ये होणार आहे किंवा झालेले आहे त्यासाठी धन्यवाद. कृतज्ञता कभी जरूरत से ज्यादा नहीं हो सकती, इसलिए आप अधिकतम कृतज्ञता रखने का चुनाव कर सकते। यदि चाहे तो एक दिन में जितने जादुई संकेत प्रतिक्रिया करने के लिए कोशिश करें उतना बेहतर रहेगा। यदि आप अधिक जादुई संकेत प्रतिक्रिया करने की कोशिश करने उतना बेहतर रहेगा। यदि 24 दिनों में नियमित जादुई अभ्यास करें तो यह अब तक इतने चौकस चुने होंगे तो सृष्टी द्वारा आपके हमेशा दिए गए संकेत पर गौर कर सकते. म्हणजे आता आपण हे 24 दिवस जे केलं आहे, जी काही प्रॅक्टिस करतो आहे, तर ह्या 24 दिवसामध्ये आपल्याला एवढं कळालंय की आपण सतर्क राहू शकतो आणि ते कळू शकतं आणि आपल्याला एखाद्या समोर आलं की आपण इझिली ते ओळखू शकतो म्हणून आहे. त्यासाठी आपण जितकं जास्त ग्रेटफुल राहिलं तितकं ते आपल्यासाठी फायदा देणार आहे. तो अब तक आपके चौकस होने से सृष्टि आपके हमेशा दिन के लिए जाने वाली संकेत पर गौर कर सके। कृतज्ञता की जादुई शक्ति के एक लाभ यह आपको जानती है कहीं अधिक जागरूक तथा चौकस बनती है। आप जितने जागरूक तथा चौकस बनते हैं उतनी कृतज्ञ बनने के लिए तथा उतनी आसानी से सपनों को वर आकर्षित करते हैं। इसलिए सृष्टी जादुई संकेत समजते. म्हणजे आपल्याला काही पण शोधायचं असेल, काही लागत असेल तर आपल्याला कोणतरी पटकन सांगणार किंवा एखादी गोष्ट आपल्याला काहीतरी चालू आहे आपलं ब्रेकडाऊन की कोण सांगतं की इथं तू जा, इथं छान आहे, इथलचा डॉक्टर चांगला आहे
किंवा त्यांच्या या गोष्टीत आपल्याला कोणता क्ल्यू देतं म्हणून आपण ती गोष्ट करतो, असं आपल्या सोबत बऱ्याच वेळेस घडलेलं आहे, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी आपल्याला नवीन पटकन दिसतं. जादुई अभ्यासक्रम 25, अपनी नियामतें गिने 10 नियामतों की सूची बनाए, लिखे क्या आप कृतज्ञ हैं, आपकी सूची दोबारा पढ़े, यह नियमित अंत तक कहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आज अपने आसपास के वातावरण के प्रति चेतन रहे, चेतन म्हणजे अवेअरनेस राहायचंय। दिन में होने वाली घटनाओं से कृतज्ञता कम से कम 7 संकेत ग्रहण करे, कमीत कमी आपण 7 क्ल्यू जे आहे ते बघायचे आपल्या आजूबाजूला। मिसाल के तौर पर यदि आपने आदर्श वजन वाले व्यक्ति को देखा तो कहिए मेरे लिए आदर्श वजन, धन्यवाद। आपल्याला स्किन चांगली पाहिजे, एखादी चांगली स्किन वाली कोणी आपल्याला दिसणार आहे, आपण म्हणायचं माझ्या चांगल्या हेल्दी ग्लोइंग स्किनसाठी धन्यवाद। आज रात सोने से ठीक पहले जादू की पत्थर हाथ में थामे और कहे पूरे दिन में अच्छी चीजों के लिए धन्यवाद। मग आता आपल्याला जे पाहिजे त्याच्या रिलेटेडच आपल्याला युनिव्हर्सल जे आहे तो आपल्याला सिग्नल देत असतो। मग आपल्याला स्किन चांगली पाहिजे, आपल्याला केस छान पाहिजे। फॉर एक्झाम्पल आता आपले केस हेअर फॉल होत आहे किंवा आपण हेअर फॉलचं टेन्शन घेतोय किंवा आपल्याला लॉंग व्हायचे केस, शॉर्ट नाही, तर मग तुम्हाला कोणतरी लॉंग हेअर वाला दिसेल, हेल्दी हेअर वाला दिसेल, काहीतरी रील करता करताच तुम्हाला दिसल किंवा आजूबाजूला कोणतरी दिसल, बाहेर गेल्यावर ऑटोमध्ये कारमध्ये दिसल, मग तेव्हा आपण म्हणू शकतो की वाव माझे पण असे केस झालेले, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स। असे तुमचे क्ल्यू तुम्ही शोधायचे, जी आपली कमतरता ती समोर आपल्याला दिसते, म्हणजे ती जी वस्तू आहे, जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्या लाईफ मध्ये यायला तयार आहे, पण तुम्ही जर त्याला बघून तोंड वाकडं करत असाल तर ती तुम्हाला टाटा बाय बाय म्हणत असते, होतं ना. मग आपल्यापेक्षा एखादी चांगली व्यक्ती दिसली ना, आपल्याला जर आहे की तो आपण गेलो फंक्शनला, पण आपल्यापेक्षा कोणतरी परफेक्ट आहे, चांगली साडी आहे, तिच्याकडे ज्वेलरी आहे, दागिने, तुम्हाला पण गोल्ड घ्यायचंय, पण तिने छान हार घातलेला आहे काहीतरी चांगला मोठा, तर आपण काय हे सगळ्यांचा काय 2 नंबरचा पैसा आहे आणि हिला काय आहे, मटकायला लागतं, हे लागतं, ते लागतं, बायकांचं असतं ना गप्पा भरपूर अशा ह्याच्यात, तर मग आपण त्याला काय करतो, मला नकोय आता सध्या, नंतर घेईल मी। युनिव्हर्सल असं सांगतोय की नाही मला नको असं, मग हे सिग्नल आहे की तुमच्याकडे पण ती गोष्ट येणार आहे, पण त्याला तुम्ही प्रेम द्या, त्याला तुम्ही पॉवर द्या। ती पॉवर जर असते तर येईल ना, ती पॉवरच कमी पडती, पॉवरच्या ऐवजी प्लस, ती समोरची व्यक्ती प्लस मध्ये ना, आपण मायनस मध्ये जातो, मग ते चुंबक प्लस मायनस किती पण असं आपण दाबलं तरी चिटकत नाही ते, मग आपल्याला पण तिथं प्लस प्लस मध्ये जावं लागणार आहे। मग जी काही गोष्ट आहे तुम्हाला पाहिजे आता सध्याची, त्या गोष्टीचे तुम्हाला क्ल्यू शोधायचे, कमीत कमी 7 क्ल्यू शोधायचे, आणि ते 7 क्ल्यू मध्ये आपली एक स्टोरी तयार करू शकतो आपण, किंवा आपल्याला हे पाहिजे तर मग काय, तुम्हाला एखादी गाडी दिसली, कुठला कलर आहे, तुम्हाला तो आवडला, त्याच्यात छान वाटलं दिसून लुक वगैरे, तर माझ्या लाईफ मध्ये पण अशी गाडी आहे, थँक्यू। ज्यांना गाडी भेटली त्यांच्यासाठी आपण थँक्यू करू शकतो। मस्त मजेदार आहे ना आजचा क्ल्यू, आजचा जो टॉपिक आहे तो छान आहे ना, म्हणजे एक प्रकारचं गेम, एक प्रकारचं कम्युनिकेशन करू शकतो आपण, फिरायला जातो कधी कधी। आता हा चॅप्टर मी पहिले पण केलेला आहे, तर ह्या चॅप्टर मध्ये मी बघितलं की आपण नाही का असं एखाद्या वेळेस बघतो काहीतरी ढगांचे शेप आपल्याला वेगळे दिसतात, काहीतरी ढगांमध्ये आपल्याला काहीतरी क्ल्यू असतो, तो आपण आपला शोधायचा आणि आपण जस्ट आपला तर्क लावायचा, अरे ही गोष्ट अशी आहे, किंवा एखादा आपल्याला